इकडं कमन येऊन बसली एवढ्या अडचणीमध्ये? कमान नाही उगाच बसली. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? बसल्या पण तुम्हाला त्रास होतो माझा. समोर दिसल्या पण भांडतात. अगं तू सुट्टी घेतलीस तर मला एक दिवस सुद्धा सुखाने खाऊ देत ना तू. तुला ना सुट्टी एक बी दिवस सुट्टी नाही द्यायला पाहिजे. रोज कामाला लावायला पाहिजे तुला रोज. तुम्हाला मी म्हणले का सुट्टी घेऊ नका? तुम्ही रोज घरी सुट्टी घेऊन बसा ना. मला काय करायचं? मला काय फरक नाही पडत आहे. तुम्हाला असं बी कामाला जायची सवय नाही, कामाला जायचा कंटाळा येतो तुम्हाला बी. असं बी तुम्हाला कारण पाहिजे घरी शोधणार, घरी बसण्याचं कारण. अगं ग बस, नकरा लय करू नको. नखराला करू नको. म्हणजे सकाळी 4 वाजता उठून डबा करायला लावला. मग कशाला सुट्टी घेतली हो? महिन्यात 7 आणि 8 सुट्ट्या घ्यायच्या. मग तुम्ही काम कशाला करता हो? तुमच्या गाडीच्या हप्त्यापुरते पैसे झाले की विषय संपला. घर खर्च कोण भागणार आहे तुमचा? मी काय गुत्ता घेतलं काय एकटीने दरवेळेसच? मी भागवतो, लय नखरा करू नको, लय बोल मी नको. भागवतो म्हणजे 15 दिवस काम करायचं, 15 दिवस घरी बसायचं. कुठला संसार अशाने संसार होत असतो काय? आवाज लय वाढू नको. मला सगळं माहिती काय करायचं काय नाही. मला शिकू नको. कधी कोणती गोष्ट घेऊन द्या मला की पैसे नसते. सदा ना कदा हात वरी करून उभा राहता. पैसे नाही पैसे नाही पैसे नाही. काम नाही केलं पैसे कुठून न्यायचे तो? मी काम करायला लागले म्हणून तुम्ही लागले काय ढिलं पडायला? मी उद्याच कामाला जायचं बंद करील नाटकं केल्यावर. आणि माणूस बोलायला गेले की पुन्हा मग भांडायला उठायचं, गच उग मोठ्या गाडी घेऊन फुटून बसायचं, फुटायसारखं फुगून बसायचं. मी भांडतोय? मग कोण भांडत आहे? काय गरज होती आज सुट्टी घ्यायची? कालच काम केले, परवा दिवशी सुट्टी घेतली होती, आज सुट्टी घेतली, उद्या दिवस मध्ये गेले तर परवा दिवशी सुट्टी. नाही माझी उद्या सुट्टी. अहो एवढं तरी अशी कशी तुम्ही? बरं झालं गाड्याच्या जन्माला तरी आलात, बाईच्या जन्माला तरी आला असतात ना, एखाद्या बिचाराचं ना घराचं वाटुळं करून टाकलं असतं सगळं. संसार तर केलाच नसता पण त्याच्या जीवनात सगळं उद्ध्वस्त करून टाकलं त्याचं जीवन तुम्ही. बरं झालं हुकून चुकून गड्याच्या जन्माला आलात ती. अहो माणसामध्ये ना जिद्द पाहिजे, कळालं का? कष्ट करायची. कसली असते ती? कुठं मिळते ते ती? म्हणतात ना गाडवा पुढे वाचवले गीता रात्रीचा गोंधळ बराच होता, तशी गत झाली माझी. तुम्हाला किती बी बोल काही फरक नाही पडत आहे. कुठं मिळते ती? मला नाही माहिती. मला डोकं फिरू नका. तुमचं तुम्ही घरी जा आणि झोपा. तुम्हाला आराम करायचा आहे, झोपायचं म्हणून तुम्ही सुट्ट्या घ्याव्या मारतात ना, तुमची झोप होत नाही अजून. जाण घरी जाऊन आराम करा. माझ्या मागता लागू नका तुम्ही. आता सांगायला माझं डोकं सरकलेलं आहे आधीच. मी काय करीन रागात सांगता नाही येते, तुम्हाला पण माहिती आहे.